नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. आजचं वातावरण छान असं प्रसन्न होतं. सकाळी-सकाळी बाप्पाची गाणी लावली होती मी. कारण जसे-जसे दिवस सरतायत आपले बाप्पा जवळ येतायत आणि त्याची एक्साइटमेंट मला खूप जास्त आहे. आज आपण बनवणार आहोत सानवीज किचनमध्ये मेंदू वडे. कारण माझ्या लेकीला कालपासून खायचे होते. सो रात्रीच मी डाळ भिजायला घातली होती. कारण आपण रात्रभर डाळ भिजायला घातली की सकाळी त्याचे छान असे मेंदू वडे फुलतात. सो स्वच्छ पाण्यात मी धुवून घेतली ती आणि ते मिक्सरला ग्राइंड करून घेतले. त्याची पेस्ट करून घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी खूप कमी टाकायचं आहे. म्हणजे नॉर्मल असं वाटण्यासाठी पाणी टाका, कारण जास्त पाणी टाकलं तर मेंदूवडे ते व्यवस्थित होत नाहीत. त्यानंतर त्यामध्ये मी थोडं मीठ, बारीक चिरून कांदा टाकला आहे, बारीक चिरून थोडीशी मिरची आणि कोथिंबीर टाकली आहे आपली. अजून पण तुम्ही ऑप्शनला ह्याच्यामध्ये काही गोष्टी टाकू शकता, जसं खोबरं वगैरे मी नाही टाकले, कारण ते लोकं मग खात नाहीत. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे. एका साईडला मी इथे चटणीची तयारी करून घेतली आहे. चटणी अशी मस्त मिक्सरला वाटून घेतली आहे आणि त्याला छान अशी फोडणी देऊन घेतली. त्यानंतर आपले जे वडे आहेत ते लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅसवरती डीप फ्राय करायचे आहेत. फास्ट गॅस केला तर ते करपतील पण आतमध्ये शिजणार नाहीत. सो लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. खाण्यासाठी रेडी आहेत आपले मेंदू वडे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले आहेत. थँक सो मच.